नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर 16 मार्च 2026 रोजी झालेला आहे. एकूण 40 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर 10वीच्या वर्गाच्या 2022 ते 2026 पर्यंतच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना देखील व्यवस्थित वाचायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 1 ते 5 इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 हे राज्यशास्त्र विषयांवरील आहेत. जे संकल्पना चित्र आहे ते पेनाने किंवा पेन्सिलीने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिले विधान, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले. त्याचा क पर्याय बरोबर आहे ऊर. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले. दुसरे विधान, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅश डॅश यांना मानतात. त्याचा देखील क पर्याय बरोबर आहे संत नामदेव. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात. तिसरे विधान, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल. त्याचा अ पर्याय बरोबर आहे. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेयर यास म्हणता येईल. आता प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न 3 गुणांसाठी आहे. पुढील प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. पहिला संच, त्यामधील पहिल्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे. प्रभाकर आचार्य प्र के अत्रे ही जोडी चुकीची आहे. योग्य जोडी आहे प्रभाकर भाऊ महाजन. त्या ठिकाणी आपण बरोबर उत्तर देखील लिहिलेले आहे. दुसरा संच, दुसऱ्या संचातील दुसऱ्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे. खाशाबा जाधव फुटबॉल ही जोडी चुकीची आहे. योग्य जोडी आहे खाशाबा जाधव कुस्ती. तिसरा संच, तिसऱ्या संचातील पहिल्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे. त्या ठिकाणी महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली असे लिहिलेले आहे. योग्य आहे वडोदरा. महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा. प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 4 गुणांसाठी आहे. 3 कृती दिलेल्या आहेत. कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या आहेत. प्रत्येक कृतीला या ठिकाणी 2 गुण मिळतील. पहिली कृती, दूरदर्शनशी संबंधित पुढील कालरेषा पूर्ण करा. 1959 दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन. 1972 मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू. 1982 रंगीत दूरदर्शनचे आगमन. 1991 खाजगी वाहिन्यांना परवानगी. दुसरी कृती, पुढील वृक्ष तक्ता पूर्ण करा. सांस्कृतिक वारसा, मृत वारसा आहे प्राचीन स्थळे वास्तू आणि अमृत वारसा आहे मौखिक परंपरा व त्यांची भाषा पारंपरिक ज्ञान. तिसरी कृती, पुढील तक्ता पूर्ण करा. जगप्रसिद्ध वस्तू संग्रहालय देश. 1 लुर्व संग्रहालय फ्रान्स. 2 ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड. 3 सालारजंग म्युझियम भारत आणि 4 नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न आहे. थोडक्यात टिपा लिहा. 4 गुणांसाठी आहे. 3 टिपा दिलेल्या आहेत. कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहेत. पण या ठिकाणी आपण जे ऑर क्वेश्चन आहे ते देखील अभ्यासणार आहोत. पहिली टीप आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. भारताच्या इतिहासातील सुवर्ण काळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली. तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दुसरी टीप आहे उपयोजित इतिहास.
उत्तर, एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते. आणि तिसरी टीप आहे मार्को पोलो. पहा या ठिकाणी तिसरी टीप देण्यात आलेली आहे मार्को पोलो. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 4 गुणांसाठी आहे. 4 विधाने दिलेली आहेत. कोणत्याही 2 विधानांचे सकारण स्पष्ट करायचे आहे. प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 गुण मिळतील. 2 प्रश्न सोडवले की 4 गुण मिळतील. पण या ठिकाणी आपण 4ही प्रश्न अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. कारण कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते. या कला वस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत, त्यातील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का, हे त्यातील जाणकारच सांगू शकतो. कला वस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात. एकूण कला वस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. दुसरे विधान, विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. उत्तर, इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात. प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते. प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते. पूर्वतयारीही वेगवेगळी करावी लागते. या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे हे माहीत असले पाहिजे. प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाही. म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयांवरील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तिसरे विधान, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर, कारण इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सिमॉन द बोव्हार या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. सिमॉन द बोव्हार यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. चौथे विधान, चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. उत्तर, ऐतिहासिक घटनांवर आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. ऐतिहासिक कथा विषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते. पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात. त्यावेळची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते. एकूण चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाढण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत. पुढे आहे प्रश्न चौथा, दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा पुढे उतारा देण्यात आलेला आहे. उतारा मी वाचत नाही, व्हिडिओ थांबवून तुम्ही उतारा व्यवस्थित वाचायचा आहे. सोहगौडा ताम्रपट. हा ताम्रपट सोहगौडा येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. पहा ज्या ठिकाणी उत्तरे आहेत त्या ठिकाणी आपण क्रमांक दिलेले आहेत. उत्तराचा पुढील भाग आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 1, सोहगौडा ताम्रपट कोणत्या काळातील असावा असे मानले जाते. उत्तर, सोहगौडा ताम्रपट हा मौर्य काळातील असावा असे मानले जाते. दुसरा प्रश्न 1 गुणासाठी आहे. सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीत आहे. उत्तर, सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. आणि तिसरा प्रश्न जो आहे तो 2 गुणांसाठी आहे. सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासातील महत्त्व सांगा. त्याचे उत्तर पाहू. पहा ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. लेखाच्या सुरुवातीत जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. 4 खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह
कोठार घरांचे निदर्शक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. पुढे लिहायचे आहे. या ताम्रपटामुळे मौर्य काळातील माहिती मिळत असल्याने सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासात महत्त्व आहे. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायचे आहे. पुढे आहे प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 6 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील. प्रश्न पहिला. भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. या ठिकाणी मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे. दुसरा प्रश्न. आकाशवाणीचा इतिहास सांगा. तिसरा प्रश्न. मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी मैदानी खेळ व बैठे खेळ यातील फरक देण्यात आलेला आहे. मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात. बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात, मोकळ्या जागेत, पारावर कुठेही खेळता येतात. मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते. बैठ्या खेळात तुलनेने कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते. मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज असते. बैठे खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज नसते. मैदानी खेळात थरारकता, रोमांच असतो, आनंदही अधिक मिळतो. बैठ्या खेळात थरारकता नसते, रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो. चौथा प्रश्न. ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी आपल्याला कोणती काळजी घेणे गरजेचे असते ते सांगा. आता राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 2 गुणांसाठी. पहिले विधान. संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता संविधानात बदल करण्याचा अधिकार डॅश डॅशला आहे. त्याचा अ पर्याय बरोबर आहे संसदेला. संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता संविधानात बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. दुसरे विधान. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश डॅश करण्यात आली. त्याचा ब पर्याय बरोबर आहे हरित क्रांती. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली. प्रश्न 7वा. पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 3 पैकी कोणतेही 2. 4 गुणांसाठी. प्रत्येक विधानाच्या सकारांना या ठिकाणी 2 गुण मिळतील. पहिले विधान. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने राखीव जागांची तरतूद महत्त्वाची आहे. हे विधान बरोबर आहे. दुसरे विधान. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. हे विधान चूक आहे. त्याचे सकारण अभ्यासू. हे विधान चूक आहे, कारण निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल. म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. तिसरे विधान. निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो. हे विधान बरोबर आहे. त्याचे देखील सकारण अभ्यासू. हे विधान बरोबर आहे, कारण लोकशाही मजबूत बनवण्यासाठी न्याय्य व खुल्या वातावरणात निवडणुका होणे आवश्यक असते. परंतु काही वेळा निवडणूक प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार होतो. बनावट मतदान होणे, मतदानासाठी पैसे वा वास्तूंचे वाटप होणे, मतदार वा मतपेट्या पळवून नेणे असे प्रकार वाढत जातात. त्यामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो. प्रश्न 8व्यातील अप्रश्न. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 2 संकल्पनांपैकी कोणतीही एक संकल्पना स्पष्ट करायची आहे. 2 गुणांसाठी. पहिली संकल्पना आहे प्रादेशिकता. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. भारतात विविध भाषा बोलणारे, विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात. भौगोलिक विविधतेबरोबरच साहित्य, शिक्षण, इतिहास,
चळवळी या बाबतीतही भारतात विविधता आढळते. प्रत्येकालाच आपली भाषा, परंपरा, संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाटते. या आत्मीयतेतूनच वरील सर्वांबाबत अस्मिता निर्माण होते. आपल्या भाषेच्या, प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात. यालाच प्रादेशिकता असे म्हणतात. आणि दुसरी संकल्पना आहे लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. प्रश्न 8व्यातील ब प्रश्न आहे. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 2 कृती दिलेल्या आहेत. कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे 2 गुणांसाठी. पहिली कृती, दिलेला आकृतिबंध पूर्ण करा. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये, सत्ता मिळवणे, पक्षीय कार्यक्रम, जनमताचा पाठिंबा मिळवणे, विचारसरणीप्रमाणे अंमलबजावणी. दुसरी कृती, दिलेला आकृतिबंध पूर्ण करा. स्वातंत्र्यपूर्व काळातील आदिवासी चळवळी व स्थळे, रामोशी महाराष्ट्र, गोंड ओडिशा, मुंडा बिहार, कोलाम छोटा नागपूर. पुढे आहे प्रश्न 9वा, 2 गुणांसाठी आहे. पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा. 2 प्रश्नांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे 2 गुणांसाठी. प्रश्न पहिला आहे, मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने स्पष्ट करा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. उत्तर, देशाचा भूविस्तार आणि प्रचंड लोकसंख्या लक्षात घेऊन निवडणुकांचे नियोजन करणे, निवडणुकांमध्ये होणारा आर्थिक गैरव्यवहार रोखणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना रोखणे आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ घातलेल्या वातावरणात निवडणुका यशस्वी करून दाखवणे. निवडणुकीच्या काळात होणाऱ्या वाढत्या हिंसामुळे निर्माण होणाऱ्या दहशतीच्या वातावरणात निवडणुका घेणे. दुसरा प्रश्न, राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात? या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. उत्तर, निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते. राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात. राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून कायदे निर्मिती केली जाते. भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशांना 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाली असल्यास त्यांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयांनी बंदी घातली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.